कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पूर स्थिती गंभीर आहे। पंचगंगेची पाणी पातळी 47 फुटांपेक्षा अधिक स्तरापर्यंत पोहोचलेली आहे। 24 तासात नदीची पाणी पातळी तब्बल 3 फुटांनी वाढली आहे। पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। पूरग्रस्त स्थितीमुळे सध्या जिल्ह्यातील 54 पेक्षा अधिक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर झाली तर पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचलेली आहे। धोका पातळीपेक्षाही आता जास्त ही पातळी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। 3 फुटांनी पाणी जास्त करून वाहतंय। गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी पाणी पातळी वाढली आहे। नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय तर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदीकाठचे नागरिक सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत। जिल्ह्यामध्ये अद्यापही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता महापुराच्या दिशेने सुरू झाली आहे। दरम्यान या परिसरामध्ये एनडीआरएफच्या टीमने पाहणी करून पूरस्थितीची माहिती घेतली आणि या पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातली पूर परिस्थिती गंभीर होताना दिसते आहे। अनेक रुग्णांना आता शिफ्ट केलं जात आहे। सध्या आपण आहोत बालिंगा परिसरातल्या या पुलावरती पाणी आलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर आहे तो खरं तर ग्रामीण भाग आहे आणि या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढत बोटीच्या साहाय्याने पेशंट आहे ते शिफ्टिंगचं काम मोठ्या प्रमाणावरती करण्यात येते। पूर परिस्थिती कोल्हापूरची बिकट झाली आणि या दृश्यांमधून मी पाण्याचं किती मोठा प्रवाह आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। चारी बाजूनी या सगळ्या पाणी आहे आणि मी सध्या एका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बोटीतून ही सगळी दृश्य आहेत ती लोकशाहीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या बोटीमध्ये एक पेशंट आहे तो पेशंटला सोडून ही बोट आता परत एकदा निघालेली आहे दुसऱ्या पेशंटला आणण्यासाठी। आपण थेट जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान आहेत त्यांना विचारूयात काय परिस्थिती आहे कोल्हापूरची आणि किती वेळा तुम्हाला या ठिकाणावरून बोटीतून पेशंट आणावा लागतोय। सध्या परिस्थितीला जिल्हाभरामध्ये मुसळधार होणाऱ्या पावसामुळे नदीपात्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे। बालिंगा या ठिकाणी अडकलेले लोक हे दोनवडे या गावी घेऊन जायचे होते। पेशंट होते, एक मृतदेह होता त्याला पण आपण रेस्क्यू करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे। बाकी अजून पण लोक आहेत। कालपासून हे आमचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। 51 लोकांना आजपर्यंत आम्ही रेस्क्यू करून त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवलेला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे अधिकारी आहेत किंवा प्राधिकरण आहे ते मोठ्या संख्येने जवान आहेत ते आता या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।